मॅक्सवेल नाहीये, आंद्रे रसेल नाही, मोईन अली नाही. सर मोठे मोठे ऑलराऊंडर या ऑप्शनमध्ये नाही आहेत आणि कोणत्या प्लेयर्सनी या ऑप्शनमध्ये रजिस्टर केले ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये. तर लास्ट टाइम तुम्हाला माहिती आहे आपण चेन्नई सुपर किंग्सची ऑप्शन स्ट्रॅटेजी बघितली, कोणते प्लेयर्स ते टार्गेट करू शकतात हे सर्व आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात कोणकोणत्या प्लेयर्सनी या IPL ऑप्शनसाठी रजिस्टर केले. तिथं 1355 प्लेयर्स रजिस्टर झाले त्या ऑप्शनसाठी. तर कोणकोणते प्लेयर्स आहेत, कोणी कोणी ऑप्शनमध्ये रजिस्टर केले आणि कोणते कोणते मोठे नावं जे या ऑप्शनमध्ये मिस आउट होणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया. तर मित्रांनो, जसं तुम्हाला माहीत असेल यावर्षी जे ऑप्शन आहे IPLचं ते 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये डिसेंबर महिन्यात होणार आहे, म्हणजे याच महिन्यात होणार आहे. तर एकूण 1355 प्लेयर्स हे रजिस्टर झालेले आहेत. 14 कंट्रीजमध्ये 1355 प्लेयर्स रजिस्टर झाले आहेत. त्याच्यामध्ये फक्त 77 प्लेयर्स हे शॉर्टलिस्ट होणार आहेत. तर हे 77 प्लेयर्स कोणत्या बेसिसवर घेणार आहेत, तर 5 डिसेंबरपर्यंत सांगितलं आहे की प्रत्येक फ्रँचायझनी ज्यांची विश लिस्ट असेल, जे ते प्रत्येक फ्रँचायझीला कोणत्या प्लेयर्सची नीड आहे, जे इंटरेस्टेड आहेत त्या प्लेयर्सची एक लिस्ट द्यायला सांगितली 5 डिसेंबरपर्यंत. तर त्याच्या बेसिसवर ओन्ली 77 प्लेयर्स हे सिलेक्ट होणार आहेत आणि तेच हॅमरखाली जाणार आहेत. तर कोणकोणते 77 प्लेयर्स असू शकतात, कसे कोणकोणते प्लेयर्सने रजिस्टर केले ऑप्शनमध्ये आणि कोणकोणते मोठे नाव आहेत ते हे ऑप्शनमध्ये नाहीत, ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात. आता मित्रांनो, या ऑप्शनमध्ये 1355 प्लेयर्सने रजिस्टर केलेले आहेत. त्याच्यामधील 1092 हे इंडियन प्लेयर आहेत आणि 293 हे ओव्हरसीज प्लेयर्स ज्यांनी रजिस्टर केले ऑप्शनसाठी. तर 293 ओव्हरसीज प्लेयर्समधून 196 हे कॅप्ड ओव्हरसीज प्लेयर्स आहेत ज्यांनी त्यांच्या कंट्रीला रिप्रेझेंट केले इंटरनॅशनल लेवलवर. तर 196 प्लेयर्स आहेत आणि इंडियाकडून 1092 प्लेयर्स रजिस्टर केले. त्याच्यामधील 928 हे अनकॅप्ड प्लेयर्स आहेत आणि तर हे सगळे प्लेयर्स आहेत ते 14 कंट्रीजमध्ये मधून रजिस्टर केलेले आहेत. 14 कंट्रीजमध्ये सर 45 प्लेयर्स आहेत ज्यांनी त्यांची बेस प्राईज आहे ही 2 करोडच्या वर ठेवलेली आहे. तर 2 करोडच्या वर बेस प्राईज ठेवलेली. त्याच्यामध्ये फक्त 2 इंडियन प्लेयर आहेत, एक आहे रवी बिश्नोई आणि सेकंड आहे व्यंकटेश अय्यर. तर दोघांवर चांगली बोलू लागू शकते. व्यंकटेश अय्यर पुन्हा एकदा 5-10 करोडच्या ॲटलिस्ट मला वाटतं की 10 करोडच्या अराउंड परत एकदा व्यंकटेश अय्यर जाऊ शकतो, कारण ऑलराऊंडर आहे. एकतर क्वालिटी या ऑप्शनमध्ये नाही आहे, कारण मोठे प्लेयर्स मिस आउट केलेले त्या ऑप्शनमध्ये. ते आपण या व्हिडिओमध्ये पुढं गेल्यावर जाणून घेऊयात कोणते प्लेयर्स नाही आहेत. बट 45 प्लेयर्स हे 2 करोडच्या वर त्यांनी बेस प्राईज ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 2च फक्त इंडियन प्लेयर आहेत ज्यांची बेस प्राईज 2 करोड आहे. बाकीचे सगळे 43 प्लेयर्स हे ओव्हरसीज आहेत सगळे. तर जसं मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं 1355 प्लेयर्स मी रजिस्टर केले ऑप्शनसाठी. त्यातील 77 प्लेयर्स ऑनली सिलेक्ट होणार आहेत आणि त्या 77 प्लेयर्समध्ये सुद्धा 46 इंडियन प्लेयर्स असतील आणि 31 ओव्हरसीज स्लॉट्स असतील. तर या 46 प्लेयर्समध्ये सुद्धा 16 कॅप्ड इंडियन प्लेयर्सनी रजिस्टर केले. तर डेफिनेटली ते या 77 प्लेयरच्या विश लिस्ट स्लॉट्स जे हॅमर्समधून जाणार आहेत ते कॅप प्लेयर्स असण्याची बऱ्यापैकी 100% गॅरंटी आहे. तर ओन्ली 30 अनकॅप्ड प्लेयर्स असतील जे या ऑप्शनमधून येणार आहेत. तर 10 IPL टीम्स आहेत. 234.55 करोड एक टोटल अमाऊंट होती या टीमची जी यांच्याकडे पर्स अवेलेबल आहे. तर तुम्हाला माहिती चेन्नई सुपर किंग्स असू द्या, कोलकाता असू द्या, सनरायझर्स हैदराबाद असू द्या, यांच्याकडे डिसेंट अमाऊंट किंवा एक चांगली पर्स अवेलेबल आहे. तर या ऑप्शनमध्ये कोणकोणते प्लेयर्स त्या क्वालिटीचे प्लेयर्स असतील जे या टीम्स पाहतात आहेत का नाहीत ते बघण्यासारखं या ऑप्शनमध्ये. मित्रांनो, काही मोठे प्लेयर्स आहेत ज्यांनी या ऑप्शनसाठी रजिस्टर केलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये ग्लेन मॅक्सवेल हे सगळ्यात मोठं नाव आहे ज्यांनी रजिस्टर केलं नाही या ऑप्शनसाठी. ॲक्च्युली चांगल्या टीम्स होत्या जसे चेन्नई सुपर किंग्स असेल, सनरायझर्स हैदराबाद असेल, या टीमा कदाचित ग्लेन मॅक्सवेलला घेण्याचा प्रयत्न करू शकत होते या ऑप्शनमध्ये आणि एक चांगल्या अमाऊंटला ग्लेन मॅक्सवेल जाऊ शकत होता, कारण जास्त क्वालिटी ऑलराऊंडर्स ऑलरेडी नव्हते ऑप्शनमध्ये. त्याच्यामध्ये डिमांड आणि सप्लायचा रोल असतो. तर डिमांड यावेळेस ग्लेन मॅक्सवेलची चांगली झाली असते किंवा चांगल्या प्राईजमध्ये तो सोल्ड झाला असता. बट ग्लेन मॅक्सवेलनी या IPLमध्ये
IPLच्या ऑप्शनमध्ये रजिस्टर केलेलं नाही. त्याने ऑलरेडी एक ऑफिशियल स्टेटमेंटसुद्धा इंस्टाग्रामवर टाकलेलं आहे की असं एक स्पेसिफिक रिझन त्यांनी टाकलं नाही की या कारणामुळे मी या ऑप्शनमध्ये नाही, बट एक फॉर्मल मेसेज आहे की या ऑप्शनमध्ये तो अवेलेबल नसणार आहे. तर ऑलरेडी आंद्रे रसेल रिटायर्ड आहे. मोईन अलीने सुद्धा या ऑप्शनसाठी रजिस्टर केलेलं नाही आहे. फाफ डू प्लेसेस असेल तर मोठे मोठे प्लेयर्स आहेत, ऑलराऊंडर्स आहेत, ते या ऑप्शनसाठी अवेलेबल नसणार आहेत. तर एक मोठा धक्का असेल काही टीम्सला जे यांच्याकडे पाहत होते, जसं चेन्नई सुपर किंग्स असेल, जे ग्लेन मॅक्सवेल, मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की चेन्नई सुपर किंग्स हे ग्लेन मॅक्सवेलला डेफिनेटली बायआउट करताना दिसेल, कारण एक ऑफ स्पिनर होता त्यांच्याकडे. ऑलरेडी रविचंद्रन अश्विन आहे, तर ऑफ स्पिनर होता, एक फायर पॉवर दिली असते मिडल ऑर्डरमध्ये. तर डेफिनेटली काही टीम्स होत्या ते पाहत होते ग्लेन मॅक्सवेलकडे. ग्लेन मॅक्सवेल अवेलेबल नसणार आहे. तर पाहण्यायोग्य की या टीम्स आता यांच्या स्ट्रॅटेजी कशा चेंज करतात आणि कोणते प्लेयर्स आता तुम्हाला सांगतो मी जे अवेलेबल आहे त्या ऑप्शनमध्ये. मोठे मोठे प्लेयर्ससुद्धा अजूनसुद्धा आहेत, असं नाही की कम्प्लिटली या टीमांसाठी रॉंग जाणारे सगळं ऑप्शन. तर काही प्लेयर्स आहेत ते आपण पाहूयात, कोणते प्लेयर्स या टीम्स पाहतील आणि कोणकोणत्या मोठ्या प्लेयर्सने या ऑप्शनसाठी रजिस्टर केले ते आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, या ऑप्शनमध्ये जे मोठे प्लेयर्स ज्यांनी नाव आपलं रजिस्टर केले तर ते कोणकोणते प्लेयर्स आहेत. तर इंडियाकडून तुम्हाला रवी बिश्नोई तर दिसणारे, व्यंकटेश अय्यर हे 2 करोडच्या बेस्ट प्राईजवर दिसणार आहेत. तसं म्हटलं तर मयंक अग्रवाल आहे, KS भरत आहे, राहुल चहर आहे, आकाशदीप, दीपक हुड्डा, पृथ्वी शॉने सुद्धा या डोमेस्टिक सीझनमध्ये चांगलं परफॉर्म केलं. तर डेफिनेटली मी पृथ्वी शॉ सोल्ड आउट होताना सुद्धा दिसू शकतो तुम्हाला या वर्षीच्या ऑप्शनमध्ये. तर हे काही इंडियन नावं आहेत. तसं आकाश महाद्वालसुद्धा आहे. तर डेफिनेटली अशी नावं आहेत जे मोठी नावं आहेत, जे कॅप्ट आहेत, जे ऑलरेडी खेळलेले आहेत इंडियासाठी. सो हे प्लेयर्ससुद्धा आहेत. आणि जर ओव्हरसीज तुम्ही प्लेयर्स बघितले तर बांगलादेशकडून तुम्हाला मुस्तफिजुर रहमान परत एकदा ऑप्शनमध्ये येताना दिसणार आहे 2 करोडच्या बेस्ट प्राईजवर. डेथ बॉलिंग चांगली करू शकतो. बऱ्यापैकी टीम्सला आता डेथ बॉलरची गरज आहे. तर डेफिनेटली मुस्तफिजुर रहमान असणार आहे बांगलादेशकडून. अफगाणिस्तानकडून सध्याच्या पॉईंटला मुजीबुर रहमान, नवीन उलक आहे. तर डेफिनेटली दोन्ही चांगले बॉलर्स आहेत. मुजीबुर रहमान सोल्ड आउट होताना मला थोडं डिफिकल्ट आहे, बट नवीन उलकसाठी डेफिनेटली सोल्ड आउट होताना दिसेल तुम्हाला. तर ऑस्ट्रेलियाकडून कॅमरॉन ग्रीनची या ऑप्शनमध्ये खूप डिमांड असणार आहे. तुम्ही सरप्राईज होऊ नका जर 20-25 करोडच्या अराउंडसुद्धा कॅमरॉन ग्रीन गेला तर, कारण ऑलरेडी ऑप्शनमध्ये या तुटवडा होता क्वालिटी प्लेयर्सचा. ऑलरेडी त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल, आंद्रे रसेल हे गेल्यामुळं आता डेफिनेटली मोठ्या जसं चेन्नई असेल, कोलकाता असेल किंवा सनरायझर हैदराबादकडे 25 करोड आहेत ॲक्च्युली. तर मला नाही वाटत सनरायझर हैदराबाद जाईल तिकडे, बट डेफिनेटली CSK आणि त्यांच्यामध्ये चांगला वॉर होईल कॅमरॉन ग्रीनसाठी. तर 20-25 करोडच्या अराउंडसुद्धा जाऊ शकतो या ऑप्शनमध्ये कॅमरॉन ग्रीन, कारण चांगला ऑलराऊंडर आहे ऑस्ट्रेलियाकडून. तर डेफिनेटली कॅमरॉन ग्रीनसाठी तुम्हाला वॉर होताना दिसेल या ऑप्शनमध्ये. तर ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने सुद्धा रजिस्टर केले या ऑप्शनमध्ये. डेफिनेटली पाहण्यासारखे की त्याला कोण घेईल का नाही, बट त्यांनी रजिस्टर केलेले. तर सीन ॲबॉट आहे, बेन कटिंग आहे, जोश इंग्लिसनी सुद्धा रजिस्टर केलं ऑप्शनमध्ये. ऑलरेडी पंजाब किंग्सकडे होता, त्यांनी रिलीज केलं नसतं. चांगला प्लेअर आहे, बट तो या सीझनमध्ये ओन्ली 25% अवेलेबल आहे. म्हणजे 25% म्हटलं तर 3 ते 4 गेम्स या IPLमध्ये अवेलेबल असणार आहे. तर त्याच्यामुळे रिलीज केलेले जोश इंग्लिसला. तर कोण बाय करू शकेल का नाही सांगणं डिफिकल्ट आहे जोश इंग्लिससाठी. तर इंग्लंडकडून तुम्ही बघितलं तर टॉम बॅन्टन आहे, टॉम करन आहे, चांगला बॉलर आहे टॉम करन, बघण्यासारखं आहे. त्याला कोण घेईल का नाही. बेन डकेट एक चांगला प्लेअर आहे, लेफ्ट हँडर, चांगला पॉवर हिटिंग करू शकतो. जसा ट्रॅव्हिस हेड आहे तसाच डेफिनेटली बेन डकेटसुद्धा आहे. अंडर रेटेड प्लेअर आहे. डेफिनेटली मला वाटतं या ऑप्शनमध्ये सोल्ड होताना तुम्हाला दिसू शकतो बेन डकेट. तर जेमी स्मिथ आहे, टिमाल मिल्स नाही वाटत मला, कारण ऑलरेडी RCBकडून एक मागं केला होता, चांगल्या प्राईजला गेल्यानंतर केला होता, बट चांगला परफॉर्मन्स दिला नव्हता. सो डेफिनेटली टिमाल मिल्स मला नाही वाटत की सोल्ड आउट होऊ शकतो 2 करोडच्या प्राईजवर. लियम लिव्हिंगस्टन आहे. तर चांगले प्लेयर्स आहेत या ऑप्शनमध्ये अवेलेबल. न्यूझीलंडकडून बघितलं तुम्ही तर डेव्हन कॉन्वे आहे, डॅरी मिचेल आहे, जेमिसन आहे, कायले जेमिसन आहे, फिन ॲलन आहे,
मायकल ब्रेसवेलसुद्धा या ऑप्शनमध्ये डेफिनेटली सोल्ड होताना दिसणार आहे तुम्हाला. ऑलरेडी ऑप्शनमध्ये जे ऑलराऊंडर प्लेयर त्यांचा तुटवडा आहे, तर डेफिनेटली मायकल ब्रेसवेल, रचिन रवींद्र हे सोल्ड आउट होताना तुम्हाला डेफिनेटली दिसणार आहे. साऊथ आफ्रिकाकडून तुम्हाला गिराल्ड गॉडझे दिसणार आहे, जो डेथमध्ये बॉलिंग करू शकतो, स्टार्टिंगला सुद्धा बॉलिंग करू शकतो, स्विंग करू शकतो बॉल, तर तो दिसणार आहे तुम्हाला. लुंगेनगिडी सुद्धा चांगला प्लेअर आहे. आंड्रिच नॉटिच सुद्धा आहे. अजून डेव्हिड विजे आहे. डेव्हिड मिलर डेफिनेटली बाय आउट होताना दिसणार आहे तुम्हाला. एक पॉवर हिटर भेटेल जो मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंग करू शकतो. चेन्नई सुपर किंग्स डेफिनेटली बघू शकते डेव्हिड मिलरकडे या ऑप्शनमध्ये. तर श्रीलंकाकडून वनिंदो हसरंगा, मतीशा पतिरहाना आणि महेश दीक्षाना, तर हे तिन्ही प्लेअर मला वाटते सोल्ड आउट होताना दिसणार आहेत. मतीशा पतिरहाना चांगली बोली लागणार आहे या प्लेअरवर, कारण अशी क्वालिटी ऑलरेडी अवेलेबल नाही ऑप्शनमध्ये आणि काय टीम आहेत त्यांच्याकडे पर्स चांगला अवेलेबल आहे. तर कदाचित CSKनी इथं चूक केलेली मतीशा पतिरहानाला रिलीज करून. ऑलरेडी त्या तसे प्लेयर्स नाही का डेथमध्ये बॉलिंग करणारे, ऑलरेडी जास्त क्वालिटी प्लेयर्स नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही पतिरहानाला ऑप्शनमध्ये टाकून तुम्ही सरप्राईज होऊ नका जर 15 करोडच्या अराउंड जरी मतीशा पतिरहानाला बोली गेली तरी. तर वेस्ट इंडिजकडून तुम्हाला जेसन होल्डर दिसणार आहे. अकील हुसेन चांगला प्लेअर आहे, चांगला ऑलराऊंडर आहे. अल्झारी जोसेफसुद्धा दिसणार आहे तुम्हाला पेस बॉलिंगमध्ये. तर डेफिनेटली हे चांगले प्लेयर्स अवेलेबल आहेत ऑप्शनमध्ये. असं नाही की जर ग्लेन मॅक्सवेल वगैरे यांनी रजिस्टर केले नाही आहे तर की सगळं नाही का सगळं स्ट्रॅटेजी वगैरे टीमच्या खराब होती. ह्या डेफिनेटली त्यांना आता चेंज करावं लागणार आहेत. मोठे प्लेयर्स अवेलेबल नाही त्या ऑप्शनमध्ये, तर त्यांना त्यांचे रिप्लेसमेंट किंवा दुसरे प्लेयर्स कोणते अवेलेबल आहेत त्यांच्याकडे जावं लागणार आहे. तर हे ॲक्च्युली ऑप्शन इंटरेस्टिंग होणार आहे. जर काही प्लेयर्स आहेत ना त्यांच्यावर चांगली बोली लागणार आहे. कॅमरॉन ग्रीन असू द्या, तुम्हाला डेव्हिड मिलरवर सुद्धा चांगली बोली लागताना दिसेल. व्यंकटेश अय्यर, रवी बिश्नोई ह्यांच्यावर चांगली बोली लागताना दिसणार आहे. आणि पृथ्वी शॉ हा सुद्धा तुम्हाला सोल्ड आउट होताना दिसेल या ऑप्शनमध्ये. तर खूप इंटरेस्टिंग ऑप्शन होणार आहे जे 16 डिसेंबरला आहे याच महिन्यामध्ये. तर तर आपण सगळे म्हणजे इंटरेस्टेड आहे की ऑप्शन कसं होणार आहे कसं नाही होणार आहे. सगळ्या टीम्स आता तुम्हाला 5 डिसेंबरला लिस्ट आउट सगळ्या प्लेयर्सला सबमिट करायला लावली जे विश लिस्टमध्ये प्लेयर आहेत. त्यानंतर जे 77 प्लेयर्स जे हॅमर खाली जाणार आहेत त्यांची एक लिस्ट येईल. तर ते कोणते प्लेयर्स असतील ते बघण्यासारखे, कोणते विश लिस्टमध्ये असणार आहेत प्रत्येक टीमच्या. तर चांगलं ऑप्शन होईल. डेफिनेटली बघता येईल कसे प्रत्येक टीम त्यांच्या स्ट्रॅटेजी चेंज करणार आहे. आता ही मोठी नावे अवेलेबल नाही आहेत तर कसे चालणार आहेत, कसे कोणते प्लेयर्स त्यांचे आता रिमांडवर असणार आहेत आणि त्यांना ते बीड करू शकतात. तर हे बघण्यासारखे आहे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला जी मी इन्फॉर्मेशन दिली, जी आत्ता लिस्ट आली प्लेयरची ती तुम्हाला आवडली असेल तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच मी डेली व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करेल. काही अपडेट्स असतील इंटरनॅशनल लेवलला जे क्रिकेट होतं आहे त्याच्याबद्दल, तर अशाच अपडेट भेटण्यासाठी व आपल्या मराठी लँग्वेजमध्ये भेटण्यासाठी डेफिनेटली मला सबस्क्राईब करा. सो तुम्हाला डेली नोटिफिकेशन येऊ शकते माझ्या व्हिडिओजची आणि तुम्ही नक्की एक इन्साईट जे माझ्याकडून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होईल ते तुम्हाला कळू शकते.